मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत. हाऊ टू मेक पीपल लाईक यू इन 90 सेकंड्स या पुस्तकाची. तर या संपूर्ण पुस्तकाची मराठीमधनं आपण चॅप्टर वाईज बुक समरी जे ती बघून घेणार आहोत. तर हे जे पुस्तक आहे हे निकोलस बुथमन यांनी लिहिलेलं आहे, जे प्रभावी संवाद, पहिल्या भेटीमध्ये चांगली छाप कशी पाडायची आणि लोकांशी नातेसंबंध विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करते. पुस्तकातील तंत्र आणि सल्ला तुम्हाला इतरांशी जलद आणि प्रभावी कनेक्शन तयार करण्यासाठी मदत करतो. तर ह्या पुस्तकामध्ये 4 मुख्य थीम्स आहेत. त्याच्यावरती आपण पहिले म्हणजे नजर टाकू आणि त्यानंतर आपण चॅप्टर वाईज समरी बघून घेऊया. पहिली थीम आहे प्रथम छापेचे महत्त्व. दुसरी आहे शरीर भाषा आणि संवाद कौशल्य. तिसरी आहे नातेसंबंधांची मजबूती आणि चौथी आहे सामंजस्य कसं तयार करायचं. तर आता आपण चॅप्टर वाईज एक एक बुक समरी बघूया. चॅप्टर नंबर 1, पहिल्या 90 सेकंदांचे महत्त्व. तर यामध्ये तुमच्या संवादामधील पहिल्या 90 सेकंदांमध्ये तुम्ही इतरांवरती कोणत्या प्रकारची छाप पाडता हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वाचा इतरांवरती प्रभाव पाडा. लोक तुम्हाला लगेचच कसे उघडपणे स्वीकारतील यासाठी काही मुख्य मुद्दे लक्षात ठेवा. तर यामध्ये तुम्ही काय काय करू शकता. पहिलं म्हणजे स्मितहास्य करा. दुसरं म्हणजे डोळ्यात डोळे घालून संवाद करा. आणि तिसरं म्हणजे आत्मविश्वासपूर्ण शारीरिक हालचाली ठेवा. चॅप्टर नंबर 2, तुमची उपस्थिती प्रभावी बनवा. म्हणजे लोकांशी कनेक्शन तयार करताना तुमची उपस्थिती फार महत्त्वाची आहे. तुमच्या बाह्य देखाव्याने आणि वागण्याने लोक तुम्हाला कसे पाहतात हे ठरते. तर याच्यासाठी काही मुख्य मुद्दे. पहिला म्हणजे तुमची शरीर भाषा सकारात्मक ठेवा. उंच आणि सरळ उभे राहा आणि तुमचा आवाज हा शांत आणि स्थिर ठेवा. चॅप्टर नंबर 3, स्मितहास्य आणि डोळ्यांचा संपर्क, ज्याला आपण फर्स्ट इम्प्रेशन असं म्हणतो. स्मितहास्य आणि डोळ्याचा संपर्क हे लोकांवरती सकारात्मक परिणाम करतात. हे नैसर्गिक विश्वास निर्माण करण्यासाठी प्रभावी असते. तर यासाठी तुम्ही काय करू शकता. तर यासाठी तुम्ही नैसर्गिक स्मितहास्य करा. डोळ्यांनी नजरेचा संपर्क साधा, पण तो दबाव वाटू देऊ नका. तुम्ही समोरच्यावरती दबाव टाकताय असं वाटू देऊ नका. चॅप्टर नंबर 4, समानता ओळखा. म्हणजे रॅपो बिल्ड करा. लोक तुम्हाला जास्त आवडतात जेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यासारखेच आहात. समान गोष्टी शोधा आणि त्यावरनं सुसंवाद सुरू करा. उदाहरणार्थ आवडी, छंद किंवा अनुभवांवरती चर्चा करा. तुमच्या आवाजाचा टोन समोरच्याच्या टोनशी जुळवा. चॅप्टर नंबर 5, शरीर भाषा म्हणजे बॉडी लँग्वेज. शरीर भाषा ही संवादाचा एक मोठा भाग आहे. ते ह्याच्यामध्येच आपण मिररिंग टेक्निकचा वापर करू शकतो. मिररिंग म्हणजे काय, समोरच्या व्यक्तीच्या हालचाली, बोलण्याची गती आणि आवाजाचा टोन सहजपणे कॉपी करा. यामुळे नातेसंबंध जलद होतात. त्यानंतर सकारात्मक शारीरिक संकेत वापरा. हात ओपन ठेवा, मान उंच ठेवा आणि कोणत्याही प्रकारचा आक्रमकपणा टाळा. आक्रमक बनू नका. चॅप्टर नंबर 6, लोकांशी सुसंवाद साधा. द पॉवर ऑफ वर्ड्स, शब्दांची ताकद. तुमच्या शब्दांनी तुमचं व्यक्तिमत्व प्रकट होतं. तुमचे शब्द, आवाजाचा टोन आणि शैली सकारात्मक ठेवा. संवादामध्ये प्रामाणिकपणा ठेवा आणि आस्थापूर्ण बोला. आणि सोबतच सकारात्मक आणि उत्साही भाषा वापरा. चॅप्टर नंबर 7, मतभेदांवर मात करा. लोकांमधील मतभेद हा संवादाचा अडथळा ठरू शकतात, पण हे व्यवस्थित हाताळता येऊ शकतं. मतभेदांऐवजी समानता शोधण्यावर लक्ष केंद्रित करा. समोरच्याचं ऐका आणि त्याचा दृष्टिकोन देखील समजून घ्या. चॅप्टर नंबर 8, आवाज आणि त्याचा प्रभाव. द इम्पॉर्टन्स ऑफ टोन. तुमच्या आवाजाचा टोन समोरच्याशी जोडला जातो. सौम्य, स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण टोन ठेवा. उदाहरणार्थ मृदू आवाजातील संवाद हा विश्वासार्ह वाटतो. जास्त वेगाने किंवा जास्त हळूहळू सुद्धा बोलू नका.
चॅप्टर नंबर 9, स्मरणशक्ती सुधारून नावे लक्षात ठेवा. लोकांचं नाव लक्षात ठेवलं तर त्यांना तुमच्याबद्दल जास्त विश्वास वाटतो. नाव पटकन कसं लक्षात ठेवायचं, तर नाव ऐकतात ते 2दा वापरा. त्या व्यक्तीशी संबंधित एखादं चित्र किंवा आठवण मनात तयार करा. चॅप्टर नंबर 10, नातेसंबंध टिकवून ठेवा. बिल्ड लॉंग टर्म रिलेशनशिप. प्रथम तुम्ही छाप पाडल्यानंतर नातेसंबंध वाढवण्यासाठी पहिलं म्हणजे वेळोवेळी संपर्क ठेवा. संवादांद्वारे आस्था आणि आदर दाखवा आणि नात्यात प्रामाणिकपणा ठेवा. त्या संपूर्ण पुस्तकाचा निष्कर्ष काय आहे ते आपण बघूया. तर हे पुस्तक जे आहे ना, हे प्रभावी संवाद सुधारण्याच्या तंत्रावरती भर देतं. त्यातली मुख्य शिकवण अशी आहे की पहिल्या 90 सेकंदांमध्ये लोकांशी चांगलं कनेक्शन तयार करा. त्यानंतर सकारात्मक शरीर भाषा आणि संवादशैली वापरा आणि लोकांशी समान विषयांवरती चर्चा करून त्यांचा विश्वास जिंका. ही तंत्र वापरून तुम्ही लोकांशी जलद आणि प्रभावी नातं निर्माण करू शकता. तुम्हाला जर हे पुस्तक संपूर्ण वाचून घ्यायचं असेल तर हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुमचे फीडबॅक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.